हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, मेंदूचे विकार, पॅरालिसिस, लकवा, पोटाचे विकार, दमा आणि फुफ्फुसाचे विकार, विषबाधा, सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू, इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, ईसीजी, एक्स-रे, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, 2D इको, डिजिटल एक्स-रे, सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सातारा रोड, जत. प्रश्न सुटणार आहे आणि हे काम आपणाला या लोकांची बरेच दिवसाची मागणी होती. इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी यासाठी मदत केलेली आहे. आम्ही थोडासा नवा पायंडा पाडण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करायला लागलो. येताना सकाळी जगताप साहेब एक सिनियर आहेत, त्यांच्या घरी सगळे आम्ही, मी आहे, पडळकर साहेब आहे, विक्रमदादा आहे, सगळी आम्ही प्रमुख मंडळी जगताप साहेबांच्याकडे गेलो, चहा फराळाचं घेतलं आणि विकास कामासाठी सगळ्यांनी मिळून लोकांच्या प्रश्नापेक्षा कशालाही जास्त न महत्व देता, मी मोठा का तू मोठा, मी केलं का तू केलं या न अडकता या जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सगळ्यांची ती भूमिका राहावी अशा उद्देशाने आमचे प्रयत्न चालू आहेत. पाणी आणताना सगळ्यांचं सहकार्य झालेलं आहे. सगळ्या नेते मंडळींचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून या खात्याचे जे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीमध्ये इरिगेशनच्या एससीना सूचना दिल्या आणि ही मागणी पूर्णत्वाला नेता आली. ही अतिशय मोठी गोष्ट या निमित्तानं आम्हाला करता आली. जिल्ह्याचा खासदार, आमदार, आमचे गोपीचंद पडळकर, विधान परिषदेचे आमदार साहेब आहेत, सगळी राष्ट्रवादीची मंडळी आहेत, सगळी एकत्र येऊन हा कार्यक्रम आपण करतोय. पाण्याच्या बरोबर कुठलं नाव लिहिलं जात नाही, कुठली चिठ्ठी पाठवली जात नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. तशी विक्रमदादा आहे, गोपीचंद पडळकर आहे, जगताप साहेब आहेत, सगळ्यांनी आम्ही ती मोठ्या मनानं स्वीकारतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये जो विकास होतोय तो सगळ्यांनी ताकद लावून लोकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू हा विश्वास या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. पुन्हा एकदा या तालुक्यातल्या सगळ्या आजी, माजी आमदार, भावी आमदार सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.